नाही खरंच तुला असं मोकळेपणाने बोलताना हसताना पाहून बरं वाटलं मला. पण तू तुझा निर्णय लवकर घे. कसला? हाच की तुझ्या कसला? आमचा माऊली प्रोजेक्ट आहे ना, त्याला एक इंटरनॅशनल एड मिळते. काँग्रेस. न्यूयॉर्क बेस्ड कंपनी आहे. ते सुद्धा अनाथ मुलांसाठी काम करतात आणि त्यांना आमची कन्सेप्ट खूप आवडली, त्यामुळे ते आम्हाला एड द्यायला तयार झालेत. मोठी एड, मोठी मदत. सुपर्ब ना. पुढच्या आठवड्यात येता येत ते दिल्लीला. मला जावं लागणार 1 आठवड्यासाठी. सचिन, ही फाईल जरा आपल्या दारगळकर साहेबांना देऊन येशील. हो मॅडम. आतमध्ये काही सुटे कागद आहेत, जपून जा. हो मॅडम. आणि कॉफी गरम करून आण ना, थंड. हो मॅडम, आणतो. हॅलो. हाँ वेदिका बोलते. हा कुठला नंबर? बोल बोल. बिझी आहेस? बिझी असते नसते. बोल बोल, तू बोल. अगं मुद्दाम यासाठी फोन केला होता. उद्या येशील का क्लिनिकवर संध्याकाळी? हॉस्पिटलला भेटूया ना. आय मीन बोलूया. उद्या काही प्रॉब्लेम आहे का? अगं हरकत नाही, आज आलीस तरी चालेल. आय विल मॅनेज माय शेड्यूल. नो, इट्स ओके. आय विल मॅनेज माय शेड्यूल. पण मला म्हणायचं होतं येऊन काय करणार हेच विचारायचंय ना. मिताली, या सगळ्या गोष्टींचा विचार तू इथे आल्यावर करू ना आपण. हा ठीक आहे, भेटूया उद्या. गुड. किती वाजता? तू किती वाजता फ्री होशील? तू सांग, मी पोहोचेन तिथे. आफ्टर 6:30. ठीक आहे. ओके, डन. मग उद्या संध्याकाळी 6:30 वाजता वाट बघते मी तुझी क्लिनिकवर. आणि ऍड्रेस टेक्स्ट करते तुला. ठीक आहे. ठीक. बाय. टेक केअर. ओके, बाय.
हॅलो, बिझी आहेस का? मी ऑफिसमध्ये, मला आता वेदिकाचा फोन आला होता. ती म्हणते तिच्या क्लिनिकला भेटायचंय. आता कशाला भेटायचं ना, मला नाही आता जस्ट काइंड ऑफ मी कामात स्वतःला गुंतवून घ्यायचं ठरवते, तेव्हा कशाला असं पाहिजे. तिला वाईट वाटायला नको म्हणून मी, अरे पण ठीक आहे, तिला वाईट वाटायला नको म्हणून मी जाईन उद्या. नको नको, तू नको, मी जाईन. 6:30 वाजता जाणार आहे तिच्या क्लिनिकमध्ये. ती म्हणाली आहे बघूया, काहीतरी होईल म्हणाली. मला ठरवू दे म्हणाली. तू सगळं ठरवून मोकळी होऊ नकोस. सो ठीक आहे, भेटू रात्री. नीतू, नीतू, काय झालं? काय नाही, वेदिकाने जे काही सांगितलं होतं ना त्याचा विचार करत होते. नीतू, माझं ऐकशील तर आता या गोष्टीचा विचार नको करत बसूस. म्हणजे रादर तू तुझ्या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट कर. दिल्ली वगैरे तुझी सगळी कामं होऊन जाऊ देत, मग निवांतपणे बोलू या विषयात. एवढंच करणं हातात आहे ना आपल्या, अजून काय करणार आहोत सध्या? ड्राईव्ह वर जाऊ शकतो. ड्राईव्ह वर जाऊ शकतो. आता हो, मग काय नवीन आहे का आपल्याला? नाही ते ठीक आहे, पण आता काय बोलतोय? आता काय 11 वाजले. चल ना, यू वुड फील फ्रेश. चला जाऊया. रिलॅक्स. हे बघ, काहीही काळजीचं कारण नाहीये. भूक वगैरे वेळेवर लागते? हो. झोप लागते जनरली, पण गेले काही दिवस थोडी डिस्टर्ब आहे. फटीग? पुन्हा गेले काही दिवस, पण तसं विशेष नाही. गुड. बरं, पोटात दुखणं वगैरे काही? नाही. गुड. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. वेदिका, मला कळतंय तू मला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतेस. अगं म्हणजे कसं सांगू तुला? यु नो मिताली,
माझ्याकडे अनेक स्त्रिया मुली चेकअपसाठी येतात. काही जणी खुश होतात, काही जणी नाराज होतात. एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास, तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. माझ्यासाठी तो आनंद खूप महत्वाचा आहे. मिताली, हे जे सृजन आहे ना ते खूप आनंदाचं आहे. जेव्हा एखादं बाळ सुखरूपपणे जन्माला येतं ना तेव्हा त्याच्या आईसाठी ही गोष्ट जितकी सुखदायी असते तितकीच ती माझ्यासाठीही असते. वेदिका, तू माझ्यासाठी वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न करतेस. आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स, पण इट्स ऑल युजलेस आय फील. नो मिताली, एफर्ट्स कधीच युजलेस नसतात आणि मनापासून केलेले एफर्ट्स तर नाहीच नाही. इट विल प्रूव्ह इट. ते एफर्ट्स कामाच्या बाबतीत असतील तर मला नवीन उमेद देतात, कॉन्फिडन्स देतात, इन्स्पिरेशन देतात. पण आपण प्रयत्न कुठल्या दिशेने करतोय हे महत्वाचं असतं ना. जिकडे आयडिया आपली फोल ठरणार असते तिथे कशाला करायचे प्रयत्न. देयर यू आर. मिताली, जसं तुझं काम तुझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे तसंच माझ्या कामातनं जर तुला इन्स्पिरेशन मिळणार असेल तर ते अगं माझ्यासाठी इन्स्पिरेशन असेल. माझ्या प्रयत्नांना यश मिळणं हे तुझ्यावर डिपेंड आहे. हे बघ मिताली, माझा प्रवास अत्यंत योग्य दिशेने चाललाय. मी जे काय करते ते अगदी जाणीवपूर्वक करते. मला गरज आहे ते फक्त तुझ्या सपोर्टची. ट्रस्ट मी. पण मिताली, तुला आठवतं हॉस्पिटलमध्ये आपण भेटलो होतो तेव्हा तुम्हाला विचारलं होतंच लग्नाला किती वर्ष झाली, अजून बाळाचा विचार नाही केला? तुला नाही येत का असं मदरली फिलिंग? आठवतंय? ते फिलिंग मी इथे नेहमी अनुभवत असते माझ्या हॉस्पिटलमध्ये. आणि आता हे चेकअप झाल्यानंतर, तुम्हाला औषधं दिल्यानंतर, तू सांगतेस तसं वागल्यानंतर, पथ्य पाळल्यानंतर तेच मदरली फिलिंग मला मिळणार आहे का? बाय ऑल मीन्स, वाय नॉट? काय बोलतेस तू? कसं शक्य आहे हे? माझं चेकअप तू केलंस, तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे, नाही का? मिताली, काय झालंय हे तुला माहिती आहे. अगं पण काय होणार आहे हे फक्त मला माहिती. मला प्रयत्न करू दे प्लीज. प्लीज ट्रस्ट मी. काय कॉपरेट करायचंय तुला? गुड. दॅट मीन्स यू आर रेडी. नॉट एक्झॅक्टली. कसलं कॉपरेशन हवंय तुला? मिताली, तुला एवढं नक्कीच माहिती आहे की आजच्या जगात मूल होणं ही काय फार मोठी किंवा कठीण गोष्ट राहिलेली नाहीये. तुला मुलांचं खूप आकर्षण आहे. मुलंही तुझ्याकडे अट्रॅक्ट होतात. हे बॉन्डिंग टिकवणं खूप महत्वाचं आहे आणि तेही योग्य वेळी. सो तुझ्यासाठी, ऑफकोर्स तुझ्यासाठी आणि मनोहरसाठी मी आणि अमेयाने काही विचार केलाय. तो म्हणजे की काय सुचवू बघताय तुम्ही? मला कळेल असं सांगशील? मिताली, मी गोल्ड मेडलिस्ट आहे. नुसती थिअरी पुरती नाही. आय विल प्रूव्ह इट. ट्रस्ट मी. काय बोलणं, काय करायचंय मी? सी, आय नो तू तेवढी केपेबल आहेस. सगळं काही स्वीकारून अगदी ठामपणे उभी राहणारी आहेस. वेल, मध्ये जे काही प्रॉब्लेम्स झाले ते होत असतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत हे असं होत असतं जे केस करता येत नाही बरेचदा. त्यालाच तर मन म्हणतात ना. ज्याच्या 9 अष्टमांश भागात नेमकं काय चाललंय याचा सूदभर सुद्धा अंदाज लागलेला नाहीये. काय करावं लागेल मला? वेल, आपण सगळ्यांनी बसून चर्चा करू यावर. फक्त मला सांगण्यासारखं नाहीये का? कम ऑन मिताली, अगं तसं काहीच नाहीये. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आपण सगळ्यांनी एकत्र बसून बोलू. तुमच्या शंका, प्रश्न
आमची उत्तरं, त्यातून निर्माण होऊ शकणारे प्रॉब्लेम्स, या सगळ्यांवर सखोल चर्चा करता येईल. माझ्या डोक्यात जे काही आहे, आय जस्ट वॉन्ट टू शेअर विथ यू, दॅट्स ऑल. आय जस्ट होप यातून काहीतरी चांगलं निघेल. नक्कीच. आणि यातून काही चांगलं निघणार असेल तर तो होणारा चमत्कार मला बघायचा आहे. निघू मी? रागवलीस? नाही ग, तुझ्यावर कशाला रागवेल मी? Then why so blunt? I'm not being blunt. I'm just being myself. तुम्ही सगळे माझी काळजी घेताय, मला या फेज मधनं बाहेर काढायचा प्रयत्न करताय, माझ्या आतमध्ये जो त्रास होतोय त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करताय, त्याच्यावर सोल्युशन शोधताय. मला खरंच खूप बरं वाटतंय. थँक्यू सो मच. मिताली, आपण ठाम असलो ना की मग काहीच प्रॉब्लेम उरत नाही. यू जस्ट बी फर्म. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. लेट्स होप सो. थँक्स अँड बाय. माय प्लेजर. टेक केअर. हो मिस्टर राजाध्यक्ष, भूतकाळातून वर्तमान काळात या आता. नीतू, एक विचारायचं होतं. काय प्रश्न आहे? विचार ना. नाही म्हणजे या संबंधी नाहीये, म्हणून आता. बोल बोल. कालचं काय? नाही म्हणजे नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण एकूण जी काही परिस्थिती आहे त्यामुळे मी तुला विचारावं असं मला वाटलं की काल काय तू जाणार वेदिकाकडे जाऊन आले, बोलले तिच्याशी. माहितीये मला, तेच विचारतोय मी की काय झालं तिकडे. काही नाही, काही प्रश्न विचारले, काही सवयी विचारल्या, काहीतरी करायला सांगितलं. म्हणाली लेट्स वेट अँड वॉच. मी प्रमाणे मला मोठं लेक्चर दिलं. तू? अरे काही नाही, सहज काही चेकअप्स करून घेऊ म्हणाली, बाकी काही. बरं, काही चान्सेस? वेल, चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही आणि नाहीत असंही स्पष्ट म्हणाली नाही. तिने तुला काहीच सांगितलं नाही? मला काही, ती म्हणाली दोघांना भेटून बोलूया. समोरासमोर बोललात की तुमच्या मनातले प्रश्न मला कळतील आणि त्याची दोघांना एकत्रितपणे उत्तर मला देता येतील. बट आय रिअली अप्रिशिएट हर मनोहर. एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन त्याला नुसतं बघितलं की पेशंटला कसं बरं वाटतं ना. दोघेही उत्तम सायकायट्रिस्ट सुद्धा आहेत. म्हणजे मूल होण्याची काही शक्यता नसणारी फॅमिली जर त्यांच्याकडे गेली तर ती शक्यता आहे याचा कॉन्फिडन्स घेऊनच बाहेर पडते. मी तू काय म्हणाली वेदिका? अरे तेच सांगते, मला म्हणाली दोघांना भेटून समोरासमोर मी जे काही सांगायचंय ते सांगेन, म्हणजे तुमच्या दोघांच्याही मनातलं मला जाणून घेता येईल प्रत्यक्षपणे. तू रिलॅक्स. हे बघ वेदिका म्हणा, अमेय म्हण किंवा मी म्हण, आम्ही जे काही तुला सांगत होतो ते फक्त एक शक्यता पडताळून पाहण्यासाठी सांगत होतो. ओके, आता तिने चेकअप केलाय, त्याचा काहीतरी रिझल्ट येईल, त्याच्यावरती तिची मतं देईल, दॅट्स इट. आणि आपण पुढे काही होणार नाहीये हे मुळात गृहीतच धरून चाललोय.
आपण अजूनपर्यंत आपल्याकडून काही कुठल्या शक्यतांचा विचार केलेला नाहीये. पण सो लेट देम टेक अ कॉल. ऑफकोर्स लेट देम टेक अ कॉल. मी बोलल्यामुळे मला थोडं बरं वाटलं एवढं मात्र नक्की. माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. तिने सुद्धा तशी काही खात्री दिली नाही मला. पण मी तिला म्हटलं असं काही चमत्कार झाला ना तर तो अनुभवायला मला नक्कीच आवडेल. तू आपण सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सगळ्यातून काहीतरी चांगलंच निघेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. लेट्स होप फॉर द बेस्ट. आय नो. जेवायला बसलो की पहिल्या घासापासून भीती वाटायला लागते. भीती? हो. कसली? लठ्ठ होण्याची. वजन वाढलं की आजारपणाला आमंत्रण. मग बीपी आलं, शुगर आली, गुडघ्याचा त्रास आला. या सगळ्यामुळे मला जेवणच जात नाही हो. तुझ्या आनंदाचा व्हॉल्यूम वाढवू का? काय आनंदाचा व्हॉल्यूम म्हणजे काय? ती पिशवी घे इकडं. ही हा, आणि त्यातला डबा उघड. हा, आता वाढल बघ तुझ्या आनंदाचा व्हॉल्यूम. अच्छा लाडू. आणि मग काय प्रश्न आहे का काय? निघताना यात हिअर काढून माझ्या हाताने बनवलेत.